तर तुमच्या लाडक्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा आज 12वा वर्धापन दिन आहे। आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी ही 13व्या वर्षात पदार्पण करते। याच निमित्त आज जय महाराष्ट्राच्या कार्यालयात याचं सेलिब्रेशन केलं जातंय। या निमित्तानं मराठी दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या कार्यालयात दाखल झालेत। थेट जाऊयात आशुतोष सर। नमस्कार। जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि जय महाराष्ट्राच्या आनंदात आणि आपल्या वर्धापन दिनाच्या संपूर्ण सेलिब्रेशनमध्ये सामील व्हायला आपल्याकडे आलेले आहेत मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव, मराठी दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे, स्वतःही कलावंत आहेत, केदार शिंदे स्वतः आपल्याकडे आले आहेत। सर स्वागत। ही आमची न्यूजरूम आणि संपादक मी आहे, पण आज आम्ही आपल्याला खास विनंती केली होती की आपण आमचे गेस्ट एडिटर व्हा आणि तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे। माझ्या इनपुट टीमशी आउटपुट टीमशी तुम्ही आता संवाद साधा, तुम्हाला ते काय महत्त्वाच्या बातम्या ते सांगतील आणि त्याच्यानंतर तुमच्या मनातलं कसं बुलेटिन असेल ते तुम्ही सांगा आणि आपण ते बुलेटिन बघूया देखील। तर आमची इनपुट टीम आहे। पंकज, या महत्त्वाच्या बातम्या आपण केदारजींना आधी सांगूया की यावेळेस कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, प्राईम टाईममध्ये कशा असू शकतात। पंकज। केदारजी जय महाराष्ट्र। नमस्कार। इनपुट आहे, बातम्यांचं उगमस्थान इकडे असतं, बातम्या इनपुटमधून आउटपुटमध्ये येतात आणि आज जय महाराष्ट्राचा वर्धापन दिन आहे। तर मला असं वाटतं सकारात्मक गोष्ट आहे, तुम्ही न्यूजरूममध्ये आलात, केदार शिंदेंसारखा व्हायब्रेशन पॉझिटिव्ह असलेला माणूस गेस्ट एडिटर आहे, त्यामुळे याच्यासारखी एक महत्त्वाची बातमी आज आपल्या ड्रायव्हिंग स्टोरीजमध्ये असावी की वर्धापन दिन आहे, 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि केदार शिंदे याचे आजचे गेस्ट एडिटर आहेत, त्यामुळे ही बातमी एक पॉझिटिव्ह बातमी आहे, सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये असावी असं मला वाटतंय। बाकी पूर्ण इनपुटची टीम आहे, आपण त्यांच्याशी तेच सांगतील की आणखीन काय महत्त्वाच्या बातम्या राज्यभरातनं देशातनं आल्यात। मयुरी कुठली बातमी महत्त्वाची वाटते? आत्ताच्या घडीला तरी मला ही बातमी महत्त्वाची वाटते की केंद्र सरकारने जेवढ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये CCTV लावण्याचे आदेश दिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी। पुढची बातमी अक्षय सर सांगते। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या संदर्भात आज स्वतः NIAचे जे प्रमुख आहे सदानंद दाते हे त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे स्पॉट होते ते 100 जागेवर त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो तपासाला आता वेग आला ते बघायला मिळत आहे। आणखीन NIAची बातमी, दोन आणखीन महत्त्वाच्या बातम्या आहे। एक NIAची सदानंद दाते NIAचे प्रमुख जे आहेत ते जिकडे पहलगाममध्ये हल्ला झाला तिकडे पोचलेत आणि ग्राउंडवरनं ते चेक होत इन्व्हेस्टिगेशन जी जे सुरू झालेलं आहे की काय नक्की झालं, कसं झालं, त्याचं सीन क्रिएशन आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रूट लेवलच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू होणार आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आहे। आनंदाची गोष्ट आहे ना, कारण मराठी नाव आहे आणि आज काश्मीरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी, मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात सुद्धा नंतरच्या सुद्धा इन्व्हेस्टिगेशन, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक मराठी माणूस काश्मीरपर्यंत जाऊन तो तपास क्राईम सीनवरती आज, हे खूप महत्त्वाची बातमी। आणि सर एक दुसरी महाराष्ट्रातली बातमी की सरकारनं, हे सरकार स्थापन झालं 100 दिवसाचा त्यांचा प्लॅन, त्यांनी अजेंडा सेट केला होता, त्याचा निकाल आज लावलेला आहे। 3 डिपार्टमेंट आहेत शासनाची, ती नापास झालेली आहे, त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना अगदी ज्याला आपण म्हणतो काठापेक्षाही कमी मार्क मिळाले आहेत आणि आदिती तटकरेंचा जो महिला आणि बाल विकास विभाग आहे त्यांनी टॉप केलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग 2nd नंबरवरती आहे, त्यामुळे राज्याच्या लोकांशी जोडलेली असल्यामुळे ही बातमी पण अजून महत्त्वाची आहे। कॉम्पिटिशन सारखं ते त्यांनी केलं, त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांच्या लेवलला सुद्धा बेस्ट टॉप 3 जिल्हाधिकारी, टॉप 3 आयुक्त असं सुद्धा त्यांनी त्यांना ग्रेडिंग केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टीने एफिशियंट कोण आहे ह्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आता आउटपुटशी आपण बोलूया। प्रज्ञा, कोणत्या कोणत्या बातम्या महत्त्वाच्या वाटतात आउटपुटच्या दृष्टीने त्या तुम्ही संपादकांना सांगा। आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे पहलगामचीच आहे की सदानंद दाते तिथे गेलेले आहेत आणि जय महाराष्ट्र असं मराठीमध्ये एकमेव चॅनल आहे की जिथे श्रीनगरमध्ये जे प्रतिनिधी आहेत आपले जुनेद मुख्तार म्हणून, ते तिथे स्थानिक आहेत आणि ते तिथल्या प्रत्येक बातम्या अपडेट्स आपल्याला पाठवत असतात, तर ते आपण चालवणार आहोत। याशिवाय राजकीय बातम्या तर असतातच, पण याशिवाय ग्रामीण भागामध्ये कशी पाणी टंचाई सुरू आहे, त्यांचे कसे हाल होत आहेत ह्या बातम्या आपण दाखवणार आहोत आणि पॉझिटिव्ह काही बातम्या आहेत, जशी शाळेंच्या CCTVची बातमी की प्रत्येक पालकांना असा प्रश्न पडतो की शाळेमध्ये माझी मुलं सुरक्षित आहेत का, तर त्या संदर्भातले सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत सरकारला की शाळा सुरू होण्याच्या आधी तुम्ही CCTV बसवा, ते आपण चालवणार आहोत। याशिवाय म्हाडाची एक बातमी आहे की बुक माय होम ते एक चालवणार आहेत की सर्वसामान्यांना घरं कशी मिळतील या संदर्भातल्या बातम्या आहेत। आणि मोदी जे मुंबईमध्ये आले होते यावेळी त्यांचं भाषण झालेलं आहे, तर त्यांचे आपण बाईट्स कट करून घेऊया आणि ते काय म्हणाले, त्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे याचं आपण ग्राफिक्स देखील करूया की कोणत्या क्षेत्राला कसा त्याचा फायदा होणार आहे। आता तुम्ही सांगा। नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह गोष्ट लोकांसमोर आपण मांडूया पहिल्यांदा,
कारण अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे पहलगामच्या बाबतीतली. पण तरीही पहलगाममध्ये आज मराठी पाऊल पडलं आहे आणि मराठी माणसांनी आता तिकडची तपास जी काही यंत्रणा आहे त्याच्यासाठी लीड घेतलेली आहे. तर ती सदानंद दातेंची बातमी ही पहिल्यांदा यावी असं मला वाटतं. दुसरं मला शाळांचं फार महत्त्वाचं वाटतं. कारण काय आहे की प्रत्येकाला बद्दलची काळजी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला ही एक सकारात्मक पाऊल असेल की आपली मुलं आपण जिथे शाळेत पाठवतोय ती व्यवस्थित शिकतायत की नाही याची डोळा बघता येईल. आणि त्या बरोबरीने ना मला ह्या प्रगती पुस्तकाचं पण मला महत्त्वाचं वाटतं. काय आहे की 100 दिवस झाले आपल्याला शाळेत एक सवय असते ना की मुलं किती शिकली, त्यांच्या प्रगती पुस्तकावर किती गुण मिळाले याबद्दल आपल्याला कुतूहल असतं. महाराष्ट्रातल्या जनतेला पण ते कुतूहल असेलच. आणि हा एक नवीन पायंडा मुख्यमंत्र्यांनी जो सुरू केलेला आहे आणि तो ना मला आत्ता या क्षणी महत्त्वाचा वाटतो की आन्सरेबल आहेत. म्हणजे आपण जे काही आता एक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघतोय तर ती लोक पण आन्सरेबल आहेत. तर हा एक वेगळा पायंडा पण आहे. या 3 बातम्या आणि मग त्याबरोबरीने बाकीच्या बातम्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या येतीलच. हो, ती बातमी घेतलीच आहे आणि कोणाला किती गुण मिळाले त्याचं आपण ग्राफिक्स सगळं रेडी केलं. आणि मोदीजींनी जे वेव्ज साठी ते आले त्या सगळ्या बाईट्स दाखवा, कारण ते एंटरटेनमेंट मीडियाशी आहे आणि मी त्या एंटरटेनमेंट मधलाच आहे. एंटरटेनमेंट मधली मोठी बातमी कुठली असावी? नाही, मला वाटतं मोदीजींचीच असावी. कारण काय माहिती ना, त्यांनी हा काहीतरी एक वेगळा विचार केलेला आहे, विजन वेगळं आहे आणि हे विजन लोकांसमोर आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. आपली फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि ते एक असं व्यासपीठ मिळणं आवश्यक होतं. व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, ग्राफिक्स आहे, AI आहे, या सगळ्यासाठी हे मोठं व्यासपीठ आहे आणि लाखो करोडोंची उलाढाल या निमित्ताने अपेक्षित आहे आणि जगभरातले निर्माते आलेले आहेत. नेहमीच आशुतोषजी थोडंसं ना एंटरटेनमेंटकडे ना अन्न, वस्त्र, निवारा बाकी सगळं झाल्यानंतर शेवटचं एंटरटेनमेंट असतं. तर यावेळी जरा एंटरटेनमेंटला पहिलं घ्या. तुम्ही स्वतः या फील्डमधले आहात. झापूक झुपूक तर आता जोरदार चालूच आहे. मला म्हणजे न राहून एवढा आमच्याकडे सगळ्यात जास्ती महिला वर्ग जय महाराष्ट्राच्या डेस्कवर तुम्ही पाहताय, मला आगबाई आरेच्याची आठवण होते. यांच्या मनातलं नाही मी ओळखू शकत. मी फक्त त्या मुलीच्या मनातलं ओळखी नाही. नाही, पण तुम्ही आता वेव्हचा विषय आहे, एक चित्रपटाचं व्यासपीठ देखील आहे. मी झापूक झुपूकडे येतो. सूरज चव्हाणसारखा तुम्ही एकदम अभिनेता एक वेगळा आणला, इन्फ्लुएन्सर आणला. आता हे सोशल मीडियाचं जग आहे आणि इन्फ्लुएन्सर आणि त्याचे फॉलोअर बघून असं खरंच तुम्ही निवड करताना हा क्रायटेरिया असतो? नाही, तो नव्हता क्रायटेरिया. मी बिग बॉसमध्ये त्याला बघितल्यानंतर या कथानकासाठी तो करेक्ट होता, त्या रोलसाठी. म्हणजे त्याला हिरो बनवण्यासाठी सिनेमा नव्हता. पण मी जेव्हा ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली तेव्हा मला असं वाटलं की हा माणूस करेक्ट आहे त्या रोलला आणि मग त्या रोलला तो करेक्टच आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की सूरजच होता या रोलसाठी. मराठी चित्रपट आता खूप येत आहेत. आता सुद्धा 4-5 चित्रपट जोरदार चालू आहेत. एकूण चित्रपटांच्या विषयीचं तुमचं आत्ताचं ॲनालिसिस काय आहे? नाही, काय आहे की ना आम्ही ना सगळे काय म्हणतो तर नेहमीच आम्हाला समजलं गेलं आहे. म्हणजे दुय्यम भूमिकेत असतो आम्ही. म्हणजे आपण कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडे ना विविध प्रकारचे विविध भाषेतले सिनेमे लागलेले असतात. आम्हाला त्यात मराठीचं एक डंका वाजवायचा असतो आणि मराठीचं अस्तित्व टिकवायचं असतं. चांगली गोष्ट आहे की वेगवेगळ्या विषयांचे मराठी सिनेमे येत आहेत. नॉट ओन्ली फक्त झापूक झोपूक. माझं म्हणणं आहे की गुलकंद आज रिलीज झाला आहे, आता थांबायचं नाही हा रिलीज झाला आहे. त्याच्या अगोदर देव माणूस म्हणून सिनेमा सुरू आहे. त्याच्यानंतर 9 तारखेला आणखीन 2 सिनेमे येतील, 16ला आणखीन 2 सिनेमे येतील. लोकांना वेगवेगळी करमणूक बघायला मिळेल आणि फक्त रसिका प्रेक्षकांना एकच आहे ना की येऊन थिएटरमध्ये बघून मग त्याच्यावर भाष्य करा. कारण आपण आपल्याच मराठी चित्रपटांना गर्दी नाही केली ना तर हळूहळू ना इकॉनॉमी थोडी बदलेल. आपण ठक्काने हिंदी सिनेमा बघायला जातो की नाही, तर मला वाटतं की जर आपण महिन्यातले 2 हिंदी सिनेमे बघत असू तर किमान एक मराठी सिनेमा बघण्याची सवय तरी मराठी माणसांनी लावायला पाहिजे. पण मी म्हणजे आता थोडं व्यावसायिक गणित असतं. मी असं बऱ्याचदा बघितलं की अनेक चांगले प्रयोग मी करून बघितले या क्षेत्रामध्ये. पण मराठी चित्रपट किंवा त्याविषयीचा कार्यक्रम टेलिव्हिजनला मी दाखवतो त्यावेळेस तो प्रेक्षक येत नाही आणि प्रेक्षक येत नाही त्यामुळे अर्थातच तो TRP खाली येतो. हे असं आणि अनेकदा करून सिद्ध झालं आहे. तुम्ही थोडं त्याच्याकडे सकारात्मक भूमिकेने बघा, अशासाठी की आपण येत नाही हा विचार करतोय पण कसं आणता येईल याचा विचार करण्याची गरज आहे ना. म्हणजे आम्हाला पण माहिती आहे की मराठी प्रेक्षक
थिएटरपर्यंत येत नाही. डिजिटल मीडियामध्ये चालतो, हो, पण- युट्यूबला चालतात, पण इन्स्टावर पूर्वी- चालतात, पण पूर्वी टेलिव्हिजनमध्ये मला आशुतोषजी मला आठवतंय की तुमच्या सगळ्यांच्याच साथीने आम्ही 2004ला मी माझा अगवई अरेच्चा केला. त्याच्यानंतर जे काही न्यूज चॅनल्स आले, तुम्हीच होते आमचे मायबाप की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आज थोडं सगळ्या न्यूज चॅनल्सकडे बघताना अगदीच हातावर बोटावर मोजणे इतपतच काही एंटरटेनमेंटच्या बातम्या करतात किंवा त्याचा एक वेगळा कार्यक्रम करतात. पण जय महाराष्ट्र नाव आहे, त्यामुळे उगाच आम्हाला जय महाराष्ट्र करू नका बस. नाही नाही, तुमचे मला घडले बिघडल्यापासूनचे मला ते किस्से लक्षात आहेत. काही जण लक्षात असेल की घडले बिघडलेचं संपूर्ण संकल्पना लेखन सुद्धा, आणि ते इतक्या फास्ट, सकाळी आज घटना घडली आणि लगेच 24 तासाच्या आत तुम्ही जे करताय आत्ता ते आम्ही सकाळी 7 वाजता पेपर वाचल्यानंतर कुठली बातमी महत्त्वाची आहे त्याच्यावर आम्ही एक स्क्रिप्ट लिहायचो, दुपारी ते शूट व्हायचं आणि संध्याकाळी 7:30 वाजता ते टेलिकास्ट व्हायचं. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, पण खूप चांगली टीम होती आणि त्या सगळ्या चांगल्या टीममुळे. पण आता काय झालं आहे माहिती आहे ना, पूर्वीनं थोडं सांभाळून घ्यायचे राजकीय लेवलला, पण आता चहापेक्षा किटल्या गरम आहेत. त्यामुळे तुमचे ऑफिसेस बघितल्यानंतर मला सगळीकडे काचा दिसत आहेत, त्यामुळे त्या काचांवर दगड पडू नये म्हणून असले कार्यक्रम नाही होऊ शकत. त्यामुळे नाही, खरंच आहे ती सहनशीलता, टॉलरन्स. हा म्हणजे काय आहे की ना, राजकीय नेत्यांना ती सहनशीलता आहे. कार्यकर्त्यांमध्ये असं आहे की राजकीय नेत्यांपर्यंत कसं पोचायचं, तर मी एक दगड मारला, सर मी होतो तिकडे, मी पहिला होतो, ही सांगण्याची जी एक आता चढाओढ लागलेली आहे ना, त्यामुळे असे कार्यक्रम थोडे, पण ना असे कार्यक्रम यायला पाहिजेत. थोडा त्याचा पॅटर्न बदलून थोडं सरकारनेही, काय आहे की ना, जेव्हा आपण आपल्यावर टीका करायला लागतो आणि आपण आपली टीका पचवू शकतो ना, तेव्हाच आपण मोठे होऊ शकतो. आपल्याला कोणीतरी चुकतंय हे दाखवणारं पण कोणीतरी पाहिजे, पण ते कशा पद्धतीने दाखवायचं याचा पण विचार केला पाहिजे. मध्ये आपलं चाललं होतं, आपण काहीतरी करणार आपण होतो. बोललोय होतो. बघू काही असेल तर यावेळी करू. नक्की, जय महाराष्ट्र सदैव तयार आहेच. सो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आपल्या आनंदात. आणि 12 वर्षाचा हा जय महाराष्ट्राचा प्रवास आहे. एका वृत्तवाहिनीचा 12 वर्षाचा प्रवास हा थोडा थोडा का नसतो. लोकांबरोबर राहून लोकांचे प्रश्न आम्ही मांडत आलो आणि म्हणून आम्हाला प्रतिसाद मिळाला. आम्ही आमची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आमच्या अनेक बातम्यांना दणके बसले. म्हणजे जय महाराष्ट्राला अगदी स्पीड न्यूजमध्ये 15 सेकंद जरी बातमी गेली तरी त्याची सरकार दरबारी दखल घेतलेली आहे. काही ठिकाणी रस्ते झालेत, कुठे लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे, लोकांचे काही समस्या असतील त्या देखील सॉल्व्ह झाल्या. सो जय महाराष्ट्र यापुढे देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी वचन देतो की आमची ही जी वाटचाल आहे आणि आमची ध्येयाच्या दृष्टीने जी वाटचाल आहे ती तशी चालू आहे. तर पुढच्या वर्षी तुम्ही टीनएजमध्ये याल. हो, त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण वाखाणण्याजोगं आहे, कारण एक न्यूज चॅनल चालवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये ते चालवणं आणि आपलं एक स्थान तिथे निर्माण करणं, 12 वर्ष करणं म्हणजे जरा ही सुरुवात आहे असं समजू, पण अजून पुढे पल्ला मोठा आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. आपण पुन्हा जाऊया अंकिताकडे. अंकिता, बातम्यांचं बुलेटिन आपण सुरू करूया.